आता सगळ्या ज्यांच्या आल्या असत्या तर लोकांनी चपलीने मारलं नसतं काय ना, वाईट रिझल्ट येईल हे अपेक्षितच नाही, अपेक्षित नाही किंवा आम्हाला मान्यच नाही. कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्र सैनिकांनी कोविडमध्ये काम केलं, मागच्या 5 वर्षात काम केलं आणि त्यानंतर 10-10 वर्ष जे आमदार कोणाच्या घरी जात नव्हते, कोणाला भेटत नव्हते, असे आमदार लाख मतांनी निवडून येतात. हे अशक्य, अकलनीय आहे. आणि मी खात्रीने सांगतो की ईव्हीएम शिवाय ही गोष्ट अशक्य होती. यात ईव्हीएमचा खूप मोठा रोल आहे. कारण आपल्या सरकारकडे पैशाची कमी नाही आहे. आज एक व्हिडिओ मी सकाळी पाहिला, तर त्या व्हिडिओमध्ये 53 करोड रुपये देऊन 66 उमेदवार कसे पाडावेत याच्या बाबतीत एका मोठ्या चॅनलने स्टिंग केलेलं आहे. त्याच्यासोबत 2 दिवसापासून एक व्हिडिओ फिरतोय गावातल्या 2 मुलांचा, 2 मित्रांचा, की तुझ्या गावात काय झालं, एक त्याला विचारतोय. तो त्याला सांगतो, चला माझ्या गावात मतदान झालं 1600 आणि बीजेपीला पडलं 2100. हे कसं शक्य आहे? कन्नडमधलं आता एक पाहिलं मी, ऑफिशियली पेजवर एकाने टाकलेलं आहे की कन्नडमध्ये पण मतांची संख्या म्हणजे झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान यात तफावत आहे. सो या सगळ्या गोष्टी